मन व घर हरवलेल्या जीवांसाठी मायेचा हात. हा उपक्रम केवळ जयंतीचा नव्हता, तर माणुसकी जपण्याचा होता. मन व घर हरवलेल्या माणसांसाठी मानव सेवा प्रकल्पात स्वर्गीय अरुणकाकांच्या जयंतीनिमित्त मिष्टान्न भोजनाचे वाटप. स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या पहिल्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्ष सूरज कोतकर यांच्या वतीने मन व घर हरवलेल्या माणसांचं हक्काचं घर मानव सेवा प्रकल्प अंतर्गत मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय अरुणकाकांच्या विचारांनी प्रेरित होऊन ज्यांना आधार नाही त्यांना आधार देण्याचे काम केले पाहिजे आणि समाजातील प्रत्येक गरजवंत घटकांपर्यंत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन मदतीसाठी पुढे आले पाहिजे. या शिकवणीनुसार काकांनी घालून दिलेला एक आदर्श आणि त्यांचे विचार सर्वांनी मिळून पुढे नेले पाहिजे. याच दृष्टिकोनातून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्ष सूरज कोतकर यांच्यातील साधेपणा आणि आपल्या कामाप्रती निष्ठा व लगन समाजातील जे का रंजले गांजले अशांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करताना पाहायला मिळालं. मन व घर हरवलेल्या माणसांसाठी मानव सेवा प्रकल्पात अरुणकाकांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. हा दिवस केवळ जयंतीचा नव्हता, तर माणुसकी जपण्याचा होता. कारण कदाचित बऱ्याच दिवसांनी त्यांना कुणी आपलं म्हणून विचारलं होतं. या अन्नदानातून केवळ पोट भरलं नाही, तर मायेची उभही मिळाली. गरजूंना मदत करणे हीच खरी माणुसकी अशी भावना व्यक्त करत समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत माणुसकी पोहोचवण्याचा निर्धार या प्रसंगी आयोजकांनी व्यक्त केला. तर या उपक्रमामुळे पुन्हा एकदा दाखवून दिलं की माणुसकी अजूनही जिवंत आहे. या प्रसंगी मनोज कोतकर, भाली बांगरे, विजय पठारे, अमोल येवले, सुजित काकडे, जालेंदर कोतकर, महेंद्र कांबळे, सुमित लोंढे, संभाजी पवार, विजय सुंबे, शरद ठुबे, राष्ट्रवादी ओबीसी शहराध्यक्ष दीपक खेडकर, कार्याध्यक्ष नितीन गोडके, विशाल भिंगारदिवे, अशोक नरवडे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. आज स्वर्गीय अरुणकाकाजी जगताप साहेब जे अहिल्यानगर शहरासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं होतं, त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण या ठिकाणी मानव सेवा प्रकल्प या ठिकाणी आज त्या लोकांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम केलेला आहे. काकांच्या शिकवणीप्रमाणे ह्या लोकांना आधार नाही, तर त्यांना आपण आधार द्यायचं काम म्हणजे कुठेतरी जेवणाच्या माध्यमातून केलं पाहिजे. काकांना कायम नेहमी दान करायची सवय होती, परंतु ते कधीच कोणाला दाखवत नव्हते. आपण जरी दान करत असेल तर तुम्ही मीडियावाले आहेत सगळे, असं म्हणजे काका दान करत होते, परंतु ते कोणाला न दाखवता न फोटोसाठी न प्रसिद्धीसाठी काका दान करायचे. आणि जो माणूस त्यांच्याकडे जायचा त्याला कधीच निराश करत नव्हते. एखादा माणूस त्यांच्याकडे गेला तर तो हसत बाहेर यायचा, त्याला आधार द्यायचं काम काका करायचे. त्यांच्याच विचारसरणीवर चलून कुठेतरी त्यांच्या प्रेरणेत चलून आपण आज या ठिकाणी या लोकांना ज्यांचं मन हरवलेलं आहे, ज्यांचं घर हरवलेलं आहे, असे जे रुग्ण आहेत त्यांना आधार देण्याचं काम आपण काकांच्या विचाराप्रमाणे केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर माणूस स्वतःच्या फायद्याशिवाय कधीच कोणतं काम करत नाही, परंतु काकांनी कधीच फायदा न बघता अनेक लोकांसाठी मोठ्या प्रमाणात काम हे नगर शहरातील लोकांसाठी काकांनी इथून मागच्या काळात केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी काकांच्या विचारसरणीवर काकांना श्रद्धांजली ठरेल याप्रमाणे जर चालायचं असेल तर आपण अशा प्रकारचं काम केलेलं असतं. नेता होणं खूप सोपं असतं, परंतु लोकांच्या मनात एक स्थान निर्माण करण्याचं काम अरुणकाका जगताप साहेबांनी या नगर शहरात असेल, नगर जिल्ह्यात असेल, त्यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आज अशा ते एक थोर व्यक्तिमत्व होते, अशी त्यांची आज जयंती आहे. तर त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि अशाच प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम गेल्या अनेक दिवसांपासून नगर शहरात चालू आहेत. विविध रक्तदान शिबिरं असतील, कुठं अनाथ आश्रम असतील, असे अनेक कुठं आरोग्य शिबिर असतील, असे विविध उपक्रम नगर शहरात गेल्या 5-6 दिवसापासून चालू आहे. म्हणून आम्ही आज काकांची आज जयंतीचा तिसरा दिवस आहे. आज त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जिल्ह्याचे आमदार माननीय स्वर्गवासी अरुणकाका जगताप साहेब यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष सूरज भाऊ कोतकर यांच्या वतीनं आज मानव सेवा केंद्रामध्ये आज काकांचा जयंतीचा कार्यक्रम साजरा होत आहे. आज या ठिकाणी काकांविषयी अनेक आठवणी आहेत, पण एक आठवण या ठिकाणी सांगावीशी वाटते की काका कायम अनाथांना सांभाळण्याचं काम करत होते. आणि आज जर काका हयात असतील तर सूरज भाऊ तुम्ही जर काकांना इथं बोलवलं असतं, काकांनी या ठिकाणी वाढदिवस साजरा केला असता तर नक्कीच त्यांचा आनंद डबल झाला असता असं मला या ठिकाणी वाटतं. कारण की कायम गेटच्या बाहेर गाडी निघताना काका गोरगरीब अनाथांना सांभाळण्याचं काम करायचं. आणि आज त्याच मंडळींमध्ये त्यांची जयंती साजरी होती. नक्कीच एक सूरज भाऊंचे मनापासून आभार सर्वांच्या वतीनं मानतो. आणि या संस्थेला देखील या ठिकाणी भव्य वाटचाली शुभेच्छा देतो की आज
आज आपण ज्यांना कुटुंबात कुणीही नाही अशा व्यक्तींना सांभाळण्याचं काम करतात आणि काकांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी येण्याचा योग आला. पुढच्या काळात देखील आम्ही आमचे मित्रपरिवाराचे वाढदिवस या ठिकाणी साजरे करू आणि काकांना सूरज भाऊ आपण या ठिकाणी सुंदर असा उपक्रम राबवला त्याबद्दल तुमचे आभार आणि काकांना देखील या ठिकाणी नक्कीच काका जर आपल्याला पाहत असले तर नक्कीच सूरज भाऊ तुम्हाला ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जो भोजनाचा उपक्रम राबवलाय असे आपले सर्वांचे लाडके मित्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूरजभाऊ कोतकर. खरं म्हणजे आज जेवणाचा उपक्रम राबवण्याचा औचित्य म्हणजे जिल्ह्याचे आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांची जयंती. तसं पाहायला गेलं तर आपल्या शहरात अरुण काकांची जयंती नेहमीच सामाजिक उपक्रमाने साजरी व्हायची. वाढदिवस तर ते सामाजिक लोकांमध्येच करायचे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक गरजवंत लोकांच्या गरजा पूर्ण व्हायच्या. जे गोरगरीब लोक आहेत नेहमी आमदार काकांच्या वाढदिवसाची वाट पाहायची की कधी काकांचा वाढदिवस आणि कधी आम्हाला त्याच्यातून काही मिळेल अशी गोरगरीब लोकांची भावना कायम असायची. पण वाढदिवस होता त्यावेळेस ते चांगलं वाटायचं. पण आज दुःख हे की काका हयात नाही. पण काकांचे विचार आज पण आपल्या मनात सगळ्यांच्या मनात आज पण आपल्याला प्रेरित करतात.